नेक्स्ट पॉइंट, किटी पार्टी चालणार नाहीत. ऑफिसमध्ये मेकअप गप्पा टप्पा अजिबात चालणार नाहीत. सरळ बाहेर काढीन मी. लिहिलंस? हा डन सर. गुड. सर मला रावत नाही म्हणून एक विचारू काय? विचार. ते आपल्या ऑफिसमध्ये बायका आहेत का सर? नाही ना. मग ही जी आपण नोटीस लावणार ती काय आपल्या पुरुष मंडळींना वाचायला लावायची? तुला काय वाटलं सकाळ सकाळी मी टाइमपास करायला बोलवलं तुला इथे? मूर्ख वाटलो मी? हो सर. हा? नाही सर, तेच तुम्ही. एक मिनिट सर, तुम्ही म्हणताय आपल्या ऑफिसमध्ये बायका येणार आहेत? अनफॉर्च्युनेटली यस. त्या आकाशच्या एम्प्लॉई असणार आहेत, आपल्या नाही. आपण ऑफिस स्पेस शेअर करतोय आणि हे फक्त मी माझ्या बहिणीसाठी करतोय, कळलं? अदरवाईज मी याची परमिशन दिलीच नसती. सर लक्ष कुठे? कुठे काय सर? कुठे नाही, इथेच लक्ष आहे. तुम्ही हे बोललात ना अचानक ते बायका बिका, तर मी एकदम 2 मिनिटात गोकुळात गेलो सर. म्हणजे मी तिथे काना आहे, माझ्या आजूबाजूला फुलटो एकदम गोपिका वगैरे माझ्या जवळ येतात आणि तुम्ही तिथे लांब उभे आहेत. काऊस कोण नाही? तुम्ही नव्हते सर, तुम्ही नव्हते सर. सर तुम्ही खरं सांगा मला, तुम्ही शाळा घेताय माझी? तुम्ही मजाक करताय ना सर? खरं बोला सर, मस्करी. तुला काय मी जोकर वाटलो का रे? हो सर. नाही सर, नाही म्हणजे तुम्ही मजाक नाही करत आहे सर. सर तुम्ही जोकर नाही, तुम्ही आज माझ्यासाठी साक्षात देव आहात सर. बायकांना एंट्री. सर सर एक रिक्वेस्ट आहे सर, मनापासून रिक्वेस्ट, एकदम डीपली आतून रिक्वेस्ट आहे सर. सर बाकी काही करा तुम्ही, आकाश पाताळ एक करा सर. वारा थांबवा, सूर्य चंद्र तारे सगळ्यांना जमिनीवर घेऊन या सर. वाटेल ते करा सर, लोकांचे श्वास थांबवले तरी चालेल सर. पण हा जो डिसिजन घेतलाय ना सर, बदलू नका सर. तुम्हाला नाही सांगू शकत मी केवढा खुश झालोय सर. सर पाहिजे ना एक वेळ माझ्या प्रमोशनचं पुणे टाका सर, मला काय नाही फरक पडणार. पण हा डिसिजन असाच राहू द्या सर. सर मी इंग्लिश नाही बोलणार सर, मी इंग्लिश नाही बोलणार, इंग्लिश बॅन करून टाकेन सर. पण हा डिसिजन आहे, हा असाच ठेवा सर. बायकांना आपल्या ऑफिस मध्ये येऊ द्या सर. थँक्यू सर, थँक्यू नाही सर, इंग्लिश नाही, धन्यवाद सर, धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. मी निघतो सर. अरे सर मॅग, मम्मी मी देवळात चाललीये. बाय थांबा. हे घे नारळ घेऊन जा, देवळाच्या बाहेर खूप महाग मिळतो. चालेल. अय्या समायरा. अरे आशुताई कुठे निघालीस? असं कोण बाहेर जात असेल तर विचारायचं नसतं, माहित नाही का तुला? अगं देवळात चाललीये ती. आणि तू कशी काय आली आता? फॉरगेट अबाउट मी मावशी, बट तू आशुताईला देवळामध्ये एकटीला पाठवतेस? इट्स रिस्की. अगं त्यात काय एवढं? आणि देवच रक्षण करतो आपलं. ही रोज एकटी जाते देवळात. बट मावशी आय टेल यू, मी आशुताईला काल मार्केटमध्ये बघितलं होतं. तिच्या मागे कोणतरी मुलगा होता. काय? हो ना आशुताई? बट आय कम्प्लिटली फॉरगॉट टू टेल यू. म्हणून आज मला आठवलं तर मी लगेच आले तुला अलर्ट करायला. नाही कसं आहे ना, मुलगा हिच्या मागे लागला तरी लोकांना असं नको ना वाटायला की हीच मुलांच्या मागे फिरते. नाही 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 बाय, कोण होता तो? कोण मागे लागलेला? हो आशुताई बोल ना, कोण होता तो? नाही म्हणजे मला नाही माहित मम्मी, मी नाही पाहिलं. असं कसं नाही पाहिलं? मला दिसलं आणि तुलाच नाही दिसलं? मावशी समोर बोलायला ऑकवर्ड वाटतंय का? अगं काय बोलतीये ही? अगं मावशी, आता
आता आशुताई शरू सारखी डॅशिंग थोडीच आहे आणि आजकालचे बॉईज अजिबात भरोसा नाही करू शकत आपण. बाय बाय, बोल ना पटकन, बोल बोल. मम्मी मी बोलली ना, मला खरंच नाही आठवत आहे. समायला, तू तर बघितलं ना त्याला, मग तू मला सांग ना कसा होता तो 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 इथलाच आहे का? मग आपण हिच्या पप्पांना सांगूया, ते बोलतील त्याच्याशी. बोल ग, कोण होता तो? ऍक्च्युली मला नाही माहित मावशी. आय वॉज व्हेरी मच फार राईट, सो मला दिसलंच नाही. लांबून बघितलं म्हणून त्याचा फेस नाही दिसला मला. ए, मला सांग, आकाशच्या ऑफिस मध्ये तू काय काम करणार? सेल्सचं काम. म्हणजे हा, आता बघ, तू जेवण बनवतेस. हा. आता तू मला सांग, सगळं काम तूच करतेस? नाही, मग तू डबे पोचवते, आशू आणि अनु भाजी आणून देतात आणि मयू निवडायला मदत करते. करेक्ट. म्हणजे प्रत्येक कामासाठी तू आम्हाला नेमलेलं आहे. तसंच ऑफिसमध्ये सुद्धा पर्टिक्युलर कामासाठी एक एक माणूस नेमलेला असतो. तर आकाश दादाने मला सेल्सच्या कामासाठी विचारलंय. अच्छा, आता कळलं कळलं कळलं. नशीब. शरू, बास बास बास, आता चल आपण प्रदक्षिणा घालूया. बाय, चल ना. हा आशुताई, चल चल. चल.